नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघतायत ना किती छान नूडल्स दिसत आहेत. रेस्टॉरंटपेक्षाही छान. आणि आपण हे घरी कसे बनवायचे आणि पुढे मी भाज्या आपण बारीक कशा कापू शकतो याचीही ट्रिक सांगितलेली आहे. नूडल्ससाठी बारीक आणि पातळ भाज्या कशा कापायच्या हे मी पुढे सांगितलेलं आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर चला बघूया याच्यासाठी काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते. तर यासाठी इथे मी 3 कलरची सिमला मिरची घेतलेली आहे. इथे सिमला मिरची मला मोठ्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे मी इथे फक्त अर्धा सिमला मिरचीचा वापर करणार आहे. आणि ह्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला नाही मिळाल्या तर फक्त हिरवी सिमला मिरची वापरली तरीही चालेल. एक गाजर घेतलेला आहे इथे मी आणि 2 मीडियम आकाराचे कांदे आणि कांदा पातीचा कांदा जो असतो तो इथे वापरलेला आहे. बीन्स घेतलेले आहे मी 10 ते 12 आणि कोबी घेतलेला आहे अर्धा कापून. कांदा पात घेतलेले आहे यासाठी. पुढचं साहित्य बघूया. एक मोठा चमचा अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे व्हिनेगर, सोया सॉस घेतलेला आहे आणि इथे ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे. तर चला आता आपण सर्व भाज्या बारीक आणि पातळ चिरून घेऊया. इथे मी अर्धा सिमला मिरची वापरणार आहे. तर आपल्याला ह्या सर्व बारीक बारीक आणि पातळ कापून घ्यायच्या आहेत. कापताना आपण त्याच्यामधल्या बिया पूर्ण काढून घेणार आहोत. तर ह्या प्रकारे आपण सर्व बिया काढून घेतलेल्या आहे. हिरवी सिमला मिरची छोटी असल्यामुळे मी मध्ये भाग न करता तशाच पातळ कापणार आहे. ह्या प्रकारे आपल्याला पातळ पातळ कापून घ्यायचे आहेत. तर हे बघा, ह्या प्रकारे आपण सर्व हिरवी जी मिरची होती आपण ती कापून घेतलेली आहे. पिवळी सिमला मिरची आणि लाल सिमला मिरची मोठी असल्यामुळे 2 भाग करून मी आता याचे पातळ काप करून घेणार आहे. या प्रकारे आपण तिन्ही सिमला मिरची छान व्यवस्थितपणे पातळ कापून घेतलेलं आहे. तर ह्या प्रकारे आपले सिमला मिरची पातळ कापून झालेले आहेत. तर गाजर कापून घेऊया आपण. किसून घ्यायचं आहे आपल्याला ते आणि दोन्ही बाजूने खालचा आणि वरचा भाग कापून मधोमध आपल्याला याचे 2 तुकडे करायचे आहेत. तर मशीन आपल्याला घ्यायचं आहे वेफर करण्याचं. याने आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहेत. पातळ चकत्या केल्या जातात याच्याने आणि कापतानाही आपल्याला सोपं जातं. तर हे बघा, ह्या प्रकारे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता कापताना आपल्याला एकावर एक ठेवून पातळ असे कापायचे आहेत. या पद्धतीने बारीक बारीक कापले जातात आणि नूडल्समध्येही छान दिसतात. लांब आणि बारीक कापले जातात. हे बघा अशा पद्धतीने. आता कोबीही कापताना आपण याच मशीनचा वापर करणार आहोत. कोबीचा मागचा भाग आपल्याला काढायचा नाही आहे. तर हे बघा, इथे ह्या पद्धतीने कापल्यामुळे कोबीही आपला मस्त लांब लांब कापला गेलेला आहे. मागचा भाग काढला नाही त्यामुळे पानं त्याचे वेगळे होत नाही आणि व्यवस्थित कापला जातो. आता इथे कांदाही आपण तसाच पातळ आणि लांब कापून घेणार आहोत. इथे मी पाथीच्या कांद्याचाही वापर केलेला आहे. तोही खूप छान लागतो नूडल्समध्ये. अशा पद्धतीने आपला कांदाही कापला गेलेला आहे. आता बीन्स आहेत त्याही आपल्याला तशाच पद्धतीने कापून घ्यायचे आहे. 2 ते 3 बीन्स मी एकसारख्या पकडलेल्या आहेत आणि कापताना आपल्याला सुरी तिरपी पकडून मग त्याचे बारीक काप करायचे आहे. कापताना आपल्याला तिरप्या आकारामध्ये ह्या बीन्स ज्या आहेत त्या कापायच्या आहे. तर हे बघा, सुरी मी इथे तिरपी पकडलेली आहे. अशा पद्धतीने पातळ आपल्याला कापायच्या आहेत. तर हे बघा, इथे दाखवते आहे मी. अशा पद्धतीनेच आपल्याला कापायच्या आहे. दिसतानाही नूडल्समध्ये ह्या भाज्या खूप छान दिसतात. अशा पद्धतीने बीन्स आपल्या कापल्या गेलेल्या आहेत आणि कांदा पातही आपण कापून घेऊया. आता पाथीचा जो मागचा भाग असतो तोही आपण नूडल्समध्ये वापरणार आहोत. तर तोही आपल्याला आता पातळ असा कापून घ्यायचा आहे. हे बघा, याचा वापर मी इथे केलेला आहे. तोही कांद्याबरोबर आपल्याला परतायला टाकायचा आहे. अशा प्रकारे सर्व भाज्या आपल्या कापून झालेल्या आहेत आणि दिसायलाही भाज्या खूप सुंदर दिसत आहेत. नूडल्समध्येही छान दिसणार. भरपूर भाज्या या खाल्ल्याही जातात. तर हे बघा, सर्व आपल्या कापून झालेल्या आहे. तर आता कढईमध्ये इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे.
त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे. थोडंसं आपल्याला तेलही टाकायचं आहे त्यामध्ये. पाणी आपलं उकळलेलं गेलेलं आहे. तर इथे मी चिंग्सच्या नूडल्स वापरलेल्या आहेत. त्या आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला या नूडल्स पूर्ण टाकून घ्यायच्या आहेत. त्यामुळे नूडल्स चिकट होत नाही आणि व्यवस्थित मोकळ्या शिजल्या जातात. तर हे बघा ह्या प्रकारे आपण, आणि त्याचे बारीक तुकडे करायचे नाही आहेत आपल्याला. नूडल्स असे लांब दिसल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीनेच पाण्यात टाकायचे आहेत. तर इथे हे व्यवस्थितपणे आपल्याला ह्या उकळून घ्यायच्या आहे. नूडल्स उकडताना आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत. 80% शिजवून बाकीच्या आपल्याला 20% थोड्याशा आपल्याला कच्च्या ठेवायच्या आहेत. नूडल्स आपल्या पूर्णपणे शिजल्या गेल्या आहेत. तर एका चाळणीमध्ये आता मी ओतून घेणार आहे. ओतताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. गरम पाणी असल्यामुळे इजा होण्याची शक्यता असते. तर ह्यामध्ये मी आता थंड पाणी टाकून घेणार आहे. थंड पाणी टाकणे खूप गरजेचं असतं. त्यामुळे नूडल्स मोकळ्या होतात, चिकटत नाही आणि आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने त्या थोड्याशा खालीवर करून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्यातली वाफ पूर्णपणे निघून जाईल. थंड आपल्याला फ्रीजमधलं पाणी घेऊन त्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं तेलही त्यामध्ये तुम्ही टाकलं तरीही नूडल्स मोकळ्या होतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, नूडल्स आपल्या अशा प्रकारे शिजल्या गेल्या पाहिजे. जास्त शिजल्या तर त्या व्यवस्थित होत नाही. तर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे. पूर्ण कढईला तेल आपलं लागलं गेलं पाहिजे, जेणेकरून नूडल्सचा स्वादही खूप छान येतो आणि भाज्याही व्यवस्थितपणे परतल्या जातात. तेल आपलं पूर्ण तापलं गेलेलं आहे. त्यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परतून घेणार आहे. फ्लेम आपल्याला इथे मोठी ठेवायची आहे गॅसची. नूडल्स करताना किंवा चायनीज बनवताना फ्लेम हाय असणे खूप गरजेचं असतं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा जो आहे तो आपण ह्यामध्ये परतून घेऊया. परतताना आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे कांदा. हाय फ्लेमवर व्यवस्थितपणे आपण परतून घेणार आहोत. कांदा परतण्यासाठी मी इथे थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकताना काळजी घ्यायची आपल्याला. जास्त मीठ झालं नाही पाहिजे, कारण आपण नूडल्समध्ये मीठ टाकलेलं आहे. सोया सॉसमध्येही मीठ असतं, त्यामुळे मीठ आपल्याला कमी टाकायचं आहे. कोबी टाकून आता मी पुन्हा परतून घेणार आहे. हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या पूर्ण परतवून घ्यायच्या आहेत. थोड्याशा कच्च्या ठेवायच्या आहेत, आपल्याला पूर्ण परतायच्या नाही आहे. बीन्स टाकून घेऊया आपण. बीन्सही आपल्या इथे परतल्या गेल्या आहेत. त्यानंतर आपण बारीक चिरलेल्या सर्व भाज्या त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा हाय फ्लेमवर परतवून घेणार आहोत. हे बघा, पूर्ण आपल्या ह्या भाज्या परतल्या गेल्या आहेत. इथे मी फ्लेम कुठेही कमी केलेली नाही आहे. पूर्ण भाज्या मी हाय फ्लेमवरच परतवलेल्या आहेत. दिसायलाही किती छान दिसत आहेत बघा. रंगीबेरंगी सिमला मिरची टाकल्यामुळे खूप सुंदर वाटतात. थोडीशी कांदा पात मी इथे टाकलेली आहे परतताना, आणि नंतरही आपण त्याचा वापर करणार आहोत. इथे नूडल्सला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी कढई थोडीशी तिरपी करून हाय फ्लेमवरच भाजी ही परतून घेणार आहे. तुम्ही घरी करताना काळजीपूर्वक करा. मला सवय असल्यामुळे मी ते व्यवस्थितपणे करू शकते, आणि काळजी घ्या ते करताना. आता इथे मी 1 मोठा चमचा ग्रीन चिली सॉस टाकत आहे. पोह्यांचा चमचा इथे मी वापरलेला आहे, आणि व्हिनेगर टाकलेला आहे 1 मोठा चमचा. सोया सॉस आपण इथे नंतर टाकणार आहोत. सोया सॉस अगोदर टाकल्यामुळे भाज्यांचा जो कलर आहे तो दिसत नाही, काळवंडली जातात भाज्या. त्यामुळे आपल्याला इथे नंतर टाकायचा आहे सोया सॉस. पुन्हा एकदा मी इथे कढई तिरपी करून भाज्यांना पूर्णपणे स्मोकी फ्लेवर देत आहे. तुम्ही घरी करताना हे काळजीपूर्वक करा.
इजा होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही व्यवस्थितपणे करा. तर इथे आपल्या भाज्या पूर्णपणे परतल्या गेल्या आहेत. त्यानंतर आपण नूडल्स आहेत ते आपण त्यात टाकणार आहोत. मोकळ्या करून आपल्याला व्यवस्थितपणे त्या नूडल्स टाकायच्या आहेत. तर हे बघा आपल्या नूडल्सही किती इथे मोकळं झालेलं आहेत. त्यानंतर आपण इथे काळी मिरी पावडर आणि रेड चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. सोया सॉस आता मी इथे 1 ते 1.5 चमचा वापरलेला आहे, तोही आपण टाकून घेतलेला आहे. आणि व्यवस्थितपणे आता आपल्याला ह्या नूडल्स मिक्स करून घ्यायच्या आहेत. मिक्स करताना आपल्याला इथे 2 चमच्यांचा वापर करायचा आहे, कारण एका चमच्याच्या साहाय्याने नूडल्स व्यवस्थितपणे मिक्स होत नाही. तर इथे मी आता 2 चमचे घेऊन व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे. तर हे बघा या पद्धतीने मी इथे 2 चमच्यांच्या साहाय्याने व्यवस्थितपणे नूडल्स आपल्या ज्या आहेत त्या मिक्स करून घेत आहे. आणि व्यवस्थितपणे मिक्स होतात, ह्या कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मिक्स करताना. तर हे बघा या प्रकारे आपल्या नूडल्स तयार झालेल्या आहेत. आणि वरतून आपल्याला थोडीशी कांदापात टाकून सर्व करायचे आहे. इथे मी गॅस बंद केला आहे. तर हे बघा नूडल्स किती छान दिसत आहेत आपल्या. तर आता एका सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेत आहे. काढताना इथे मी चिमट्याचा वापर केलेला आहे. चिमट्याचा वापर केल्यामुळे व्यवस्थित आपल्याला कढईमधनं त्या काढता येतात. ह्या पद्धतीने आपल्या नूडल्स तयार झालेल्या आहेत आणि दिसायलाही किती छान दिसत आहेत बघा. किती सोप्या पद्धतीने आपण घरी बनवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. अशाच पद्धतीने तुम्हाला कुठल्या रेसिपी बघण्यास आवडतील सोप्या पद्धतीच्या, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.